राशन दुकानावर चालू, गाडीमध्ये चालू बघा उजरा गाडी चालवून फालतू जास्त बोलायचं नाही, मारीत असते बघा. आता आम्ही राशन दुकानावर चालले, राशन नाही भेटलं तर मग माझ्या नवऱ्याची कशी फजिती. बघा ब्लॉग माझा एवढा नवसाचा माझा नवरा, नवस केले होते मी असा नवरा भेटू, असा नवरा भेटायला. हे बघा आमच्या इथलं बघा आमच्या इथला रोड बघा. हे बघा पुणे नाक, आमचा नाक आहे बघा, नाकावरचा. तर राशन दुकानावर चालू, राशन घेऊन येतो, मग संध्याकाळी बिर्याणी बनवतो. आमच्या घरी बिर्याणी खायला येतात, बिर्याणी बनवायची संध्याकाळी, पुलाव भात बनायचा, बिर्याणी बनायचं, काय बनायचं? हां काय बनायचं का? हां ती काय बघायची दिसते का कशी चालवती, अशा बाहेर किती येतात जातात ना. हे घा आमची गाडी, आमचा ड्रायव्हर. आता नवी गाडी घेतली आम्ही, 30 लाखात घेतली. हे बघा आमच्या इथला रोड बघा, हे बघा रोड. आज माझा शुक्रवार उपास आहे, तरी पण मी चालले राशन दुकानावर. हे बघा माझ्या मुलाचं कॉलेज, आयडियल कॉलेज आहे. माझा मुलगा जातो या कॉलेजमध्ये, बघा किती मोठे कॉलेज आहे. आता जाऊन मला साबुदाणा करायचे. उपास असून चिकन मटण आणून ठेवले घरामध्ये, फ्रीजमध्ये 2 किलो मटण आणले, चिकन आणलं आहे, बकऱ्याचं पण मटण आणलं आहे, आणि 1 किलो चिकन आणलं आहे ना, आणि भाजीपाला आणून ठेवलं आहे 2000चा. आता तो मला घरी गेल्यावर करायचं आहे. माझी मुलगी काम करते घरी, आता सगळं कपडे भांडे हे सगळं बघून मला काही कामाला नाही. मला ती साबुदाणा आम्ही चालू राशन दुकान. हे बघा गाड्या कशा चालतात. सकाळीच आलाय, सकाळी आलाय, इतक्या थैल्या
बाटल्या भरून आलेत ना खायला, तर पोट भरल्यावानी वाटतंय मला. तर बघा कशी गाडी चालवते. तुम्हाला येते का गाडी चालवता माझ्या नवऱ्याने? नसेल येत तर माझ्या नवऱ्याकडे आला गाडी चालवा. माझा नंबर घ्या ब्लॉकमध्ये. पोरगी असली तर पण चालत, बाई असली पण चालत, या शिकायला. हे बघा कसा रस्ता आहे. हे बघा दुकान बिकान. कुठं जायचंय तांदूळ आणायला? हा ए कोणत्या एरियात जायचं तांदूळ आणायला? हा बघा आता किती ऊन पडले बाहेर.